26 जुलैचा दिवस शिक्रापूरच्या करंजनगर मधल्या नागरिकांसाठी अगदी सर्वसामान्य होता. पण करंजनगरच्या मोकळ्या जागी स्थानिकांना त्यावेळी एक संशयास्पद गोणी दिसली. सुरुवातीला रोजच्या घाईत कुणी त्या गोणीकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही चौकस नागरिकांनी त्या गोणीकडे बारकाईनं लक्ष दिलं आणि जवळ जाऊन पाहिल्यावर भीतीची एक थंडगार लहर त्यांच्या सर्वांगातून गेली. नागरिकांनी तातडीनं पोलिसांना फोन करून बोलावलं. पोलीस देखील तातडीनं करंजनगरला पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्या गोणीचं तोंड सोडलं तर त्या गोणीत एका तरुणाचा मृतदेह होता. पोलिसांनी स्थानिकांना जवळ बोलवून याला कोणी ओळखतं का विचारलं. उत्तर नकारार्थी होतं. पोलिसांसमोर मोठा पेच होता. पण शिताफीनं इंटरनेटचा वापर करत आणि स्थानिक आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करत पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली. आता मृतक कोण आहे हे पोलिसांना समजलं होतं. त्यावरून पुढचा मार्गही सोपा होता, किंबहुना पोलिसांनी तो मार्ग सोपा केला असं म्हणूया. संशयाचे धागे जुळवत पोलिसांनी माग काढला आणि समोर आलं एक असं सत्य ज्यामुळे शिक्रापूर तर हादरलंच, पण मैत्रीच्या नात्यावर देखील लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरं तर जिथं मैत्री असते तिथं जगातली सगळी दुःख एका बाजूला सारली जातात, कारण मित्राचा खांदा तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असतो. पण या प्रकरणानं मैत्रीच्या नात्याला देखील काळीमा फासला. नक्की काय झालं होतं या संपूर्ण प्रकरणात हेच समजावून सांगणारे पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. 24 वर्षांचा गौरव अशोक वायकर कामानिमित्त शिक्रापूरमध्ये आपला मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे सोबत राहत होता. दोघांचीही मैत्री होती, एकमेकांवर विश्वास होता. उदरनिर्वाहासाठी ते दोघंही शिक्रापूरमध्ये राहायचे. मुळात माणूस जेव्हा कामासाठी गाव सोडून बाहेर जातो तेव्हा त्याला मैत्री ही सगळ्यात मोठा आधार वाटते. काहीसं तसंच गौरव आणि मुकेश यांच्या बाबतीतही होतं. शिक्रापूर सारख्या गजबजलेल्या भागात असंही रूम मिळणं हे थोडंसं कठीण असतं. मनाप्रमाणे रूम मिळाली तर चांगला रूम पार्टनर मिळणं कठीण असतं. त्यामुळे हे दोघंही रूम पार्टनर तर होते, सोबतच चांगले मित्रही होते. त्यांच्यामध्ये मुकेशचं लग्न झालं. मुकेश आणि गौरवशी चांगली मैत्री होती. त्यामुळे लग्नानंतर मुकेश आपल्या बायको जान्हवीला घेऊन आला आणि त्यानंतर देखील गौरव मुकेश सोबतच राहायचा. मुकेश आणि जान्हवीचं नवीनच लग्न होतं, पण त्यांना कधीच गौरवची अडचण वाटत नव्हती. त्यांचं तिघांचंही त्रिकूट अगदी सुरळीत मार्गक्रमण करत होतं. गौरवसाठी ही मोठी गोष्ट होती, कारण घराबाहेर राहत असताना बॅचलर पोरांचे खाण्यापिण्याचे मोठे वांदे होतात. पण मुकेशची बायको आल्यामुळं त्या खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न सुटलेला. काही दिवस असेच व्यवस्थित गेले. पण म्हणतात ना, चांगल्या चाललेल्या नात्यात बऱ्याचदा संशयाची माशी शिंकते. मुकेश आणि गौरवच्या मैत्रीत देखील संशयाची माशी शिंकायला लागलेली. आणि त्याला कारण होतं मुकेशची बायको जान्हवी. मुकेशला असं वाटायला लागलेलं की जान्हवी आणि गौरवमध्ये काहीतरी शिस्त आहे. त्याला जेव्हा अशी शंका सुरुवातीला आली तेव्हा त्यानं जान्हवीला इनडायरेक्टली विचारायला सुरुवात केली. मात्र जान्हवीकडून त्याला समाधानकारक उत्तर आलं नाही. त्यानंतर मुकेशनं आपला मोर्चा गौरवकडे वळवला. आता इतके दिवस सोबत असणाऱ्या मित्राला ही गोष्ट थेट कशी विचारणार हा प्रश्न मुकेशच्या समोर होता. मात्र तरीही मुकेशनं धाडस करून विचारण्याचा प्रयत्न केला, पण गौरवकडूनही त्याला समाधानकारक उत्तर आलं नाही. मुकेशच्या मनातला संशय त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चालला होता. एकदा गौरवला मुकेशनं थेट विचारलं, माझ्या बायकोसोबत तुझे संबंध आहेत का? गौरव भडकला. दोघांची बाचाबाची झाली. शब्दानं शब्द वाढला. वाद विकोपाला गेला. हा वाद आजूबाजूंच्या कानावर गेला आणि आजूबाजूच्या म्हणजेच शेजारच्यांना कल्पना आली की यांच्या मैत्रीत काहीतरी बिनसतंय. आता काय बिनसतंय हे देखील शेजाऱ्यांना लक्षात आलेलं, पण शेजारी मधी पडले नाहीत. मुकेशच्या मनातली संशयाची पाल आणखीन वळवळायला लागली. संशयाला दुसरं कसलं औषधही नसतं. या दोघांच्या बाबतीतही तेच झालं. मुकेशला आपल्या मित्रावर संशयच नाही तर खात्री होती. पण आता त्याचं करायचं काय हा देखील मोठा प्रश्न होता. हल्लीच्या काळात चित्रपट, सोशल मीडिया अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून गुन्हेविषयक घटना तर तुमच्यासोबत येतात, सोबतच हे गुन्हे करायचे कसे याच्या देखील अनेक कल्पना तुमच्या समोर येतात. कळत नकळत मुकेशच्याही मनावर असाच काहीसा परिणाम झाला होता. मुकेशनं ठरवलं
आपला संसार जर सुखी करायचा असेल तर गौरवला कायमचं संपवायचं, आपल्या संसारातली तिसरी व्यक्ती दूर करायची. योग्य संधी साधत मुकेशनं गौरववर झडप घातली. मुकेशनं गौरवचा गळा दाबला. गौरव मुकेशची पकड सोडवण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होता, पण संशयाचं भूत मुकेशच्या डोक्यावर स्वार झालेलं. आपल्या मित्राचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत ही गोष्ट त्याच्या डोक्यात एखाद्या सुईसारखी टोचत होती आणि त्यामुळंच इतक्या दिवसांची मैत्री देखील या संशयापायी तो विसरला होता. त्या आवेशातच मुकेशनं गौरवचा गळा आणखीन जोरात दाबला. गौरवचा श्वास अडकत होता, पण मुकेश काहीही समजण्याच्या पलीकडे गेलेला. अखेर गौरवचं शरीर थंड पडलं आणि काही क्षणात मुकेशच्या डोक्यावरच्या संशयाचं भूतही खाली उतरलं. आपण गौरवला तर संपवलं, पण पुढं काय या प्रश्नानं मुकेशच्या डोक्यात झिंझिन्या आल्या. त्याला क्षणात वास्तवाचं भान आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. मात्र आता काहीतरी करून आपल्याला निर्णय घ्यायला हवा हे मुकेशनी ठरवलं. या विचारानंच त्यानं आपल्या पत्नी जान्हवीला आवाज दिला. त्यानं जान्हवीची मदत घेतली आणि ज्या विश्वासानं गौरवनं मुकेशला आपला मित्र मानला होता त्या विश्वासासहित मुकेशनं गौरवचा मृतदेह एका गोणीत भरला आणि कहर म्हणजे त्याची अवघं 19 वय असणारी बायको जान्हवी त्याला या कामात मदत करत होती. त्यानंतर मुकेशनं ती गोणी करंजनगर भागात आणून टाकली. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा स्थानिकांना ती गोणी दिसली आणि त्यांनी पोलिसांना कल्पना दिली, तेव्हा पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत अवघ्या काही तासात हा मृतक कोण आहे याचा शोध घेतला. याची ओळख पटल्यानंतर पोलीस गौरव जिथं राहत होता तिथपर्यंत जाऊन पोहोचले. तिथल्या शेजाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी मुकेश आणि गौरवमध्ये भांडणं झालेली अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचले. संशयावरून पोलिसांनी मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घातलं. पोलिसी काक्या दाखवताच दोघांनीही संपूर्ण गुन्हा कबूल केला. मुकेशने सांगितलं, मला संशय होता, गौरवचं माझ्या पत्नीसोबत अफेअर आहे म्हणून, त्यामुळंच मी त्याला संपवलं. आता हे सगळ्या प्रकरणातून गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात आणखीन सखोल तपास करतात, पण या घटनेनं अनेक प्रश्नांना जन्म दिला. फक्त संशयापायी मुकेशनं गौरवला संपवलं, पण अवघं 19 वय असताना म्हणजे इतकं कमी वय असताना त्याची पत्नी जान्हवीनं देखील या कामात आपल्या नवऱ्याला मदत केली. ज्या मित्राचा मृतदेह तो इतके दिवस त्यांच्या सोबत राहतोय तो गोणीत भरताना जान्हवीला क्षणभरही भीती वाटली नाही. हे असं नक्की कशामुळे झालं असेल की इतक्या कमी वयात जान्हवीचं धाडस इतकं वाढलं की तिनं आपल्या नवऱ्याच्या मित्राचा मृतदेह जो काही काळ त्यांच्या सोबत राहतो त्याला अक्षरशः एखाद्या वस्तूसारखं पिशवीत भरलं. मुकेश आणि जान्हवीला एक क्षणही असं वाटलं नसेल का की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. गौरवच्या कमाईवर त्याचं कुटुंब अवलंबून आहे. आपण फक्त गौरवला संपवत नाहीये तर गौरववर अवलंबून असणाऱ्या त्याच्या कुटुंबावर आपण हा घाला घालतोय. प्रश्न अनेक आहेत, पण शेवटी संशयाला औषध नसतं. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या घटनेवर तुमची मतं काय आहेत? दिवसेंदिवस मैत्रीचं नातं इतकं तकलादू होत चाललंय का? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.